तर मॅडम तो मॅचचा पारितोषिक दिला जाते करण्याला. विकास तर चिठ्ठी उडवली जात आहे. चिठ्ठी मिळाली ती चिठ्ठी करवले. थँक्यू, काय हरकत नाही आहे. सिद्धीकरण तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. सुपर्णमध्ये क्वालिफाय झालाय, हार्दिक अभिनंदन. तर टॉस करूया आपण. समाधान लगेच आहे आपण अकॅडमीसाठी आणि टेबल सगळं सगळं आहे. लगेच टॉस करूया आपण. याच्यामध्ये आणि 4 संख्या सामना आपण लगेच करून आहोत. सुपर क्वालिफायसाठी सिद्धीकरण संघासमोर कोणता संघ पुढे येईल. सन्मान्य रोहित भोयर यांनी विनंती करतो आपल्या शिवासोबत आरंभ करा. शेवटचा सामना पेंदर वर्सेस टेंबोडे. संदीप रात्रीचे 2:30 वाजता 3:30 वाजतील. उद्या बदलापूर सुद्धा स्पर्धा कव्हर करायची आम्हाला 9 वाजता. तर वांगी प्रीमियर लीग बदलापूर कोकणी स्पर्धा सुरू आहे सध्या. टॉस इज गोइंग ऑन and they will take on the toss. What have you decided? Yes, first bowling and Pedro team you have to first batting. The चार षटकांचा सामना. The match will be 4 overs. सामना लगेच सुरू करूया आपण. प्रेक्षकांना विनंती कुठे जाऊ नका. सामना खूप चांगला तुम्हाला पाहायला मिळेल. सिद्धीकरण सगळ्या स्पर्धेमध्ये आज सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालाय. हार्दिक अभिनंदन संघाचं. तर आता टेंबोडे संघ आणि पेंदर यांच्यामध्ये बिग फाईट सामना पाहायला मिळेल. आपली सुरुवात या ऐकूया आमचे प्रेसिडेंट सन्मान्य अध्यक्ष संदीप पांडे यांना आपण ऐकूया पहिल्या सत्रासाठी. थँक्यू सो मच. शेवटचा सामना पाहायला मिळेल तो एका बाजूला पेंदर तर दुसऱ्या बाजूला टेंबोडा असा सामना रंगेल. एक अतिशय चांगला सामना. रात के 2:30 बज चुके और मुकाबला देखा जाए तो एक अंतिम मुकाबला है और करौला टीम सुपर 8 के लिए क्वालिफाई हो चुकी है और सीधे घर निकले. यदि ये मुकाबला देखकर जाते हैं तो मच्छिंद्र पाटिल कभी कभी अंदाजा भी आता है क्योंकि अभ्यास होना बहुत ज़रूरी होता है. क्योंकि एग्ज़ाम में आपको बैठना है तो पहले पढ़ाई करो, किस तरह से पॉइंट है उसे नोट करो, तब जाकर पेपर लिखने को बैठो. तो शायद यहाँ पर रात ज़्यादा हुई है तो वो लकी ड्रॉ का इंतजार कर रहे थे और जैसे लकी ड्रॉ मिले चलो घर, ये नारा सुनने को मिला. लेकिन फिर भी हमारे जो क्रिकेट के प्रेमी घर बैठकर भी इस टूर्नामेंट को यूट्यूब के माध्यम से लाइव देख रहे हैं तो उनको भी हम सल्यूट करते हैं कि इतनी रात भी फिर भी वो जाग रहे हैं. क्योंकि ज़्यादा तौर पे बात करें तो टेंबोडा के दर्शक भी इस यहाँ पर जो आए नहीं है यूट्यूब के माध्यम से लाइव देख रहे होंगे क्योंकि उनकी टीम 2 मुकाबले जीती. अब सुपर 8 के लिए क्वालिफाई होने के लिए मुकाबला चल रहा है. लेकिन जिस टीम ने मुकाबला खेला था 8 बजे, आज रात 8 बजे मुकाबला खेला था, वो टीम 2:30 बजे मुकाबला खेल रही है दूसरा. ये क्रिकेट नियम 6.5 घंटे
चलो जल्दबाजी करें। अब क्या है सदस्य, अब कितना बजेगा, हमें रुकना ही है, क्या करेंगे जब तक जरूर जरूर सदस्य भोयर और नितिन शेठ भोयर, सदस्य पाटिल और नितिन शेठ की ओर से काफी अच्छा मंजर, मुकेश नेरुलकर, सुम्या। तो देखना है मुकाबले की शुरुआत हो रही है। समाधान भोईर अंदर, यहाँ पर आरंभिकता की जोड़ी समाधान भोईर, दूसरी तरफ पंकज कोपरकर। लेकिन जिस गेंदबाज ने दो मुकाबले में अपने नाम रिकॉर्ड किया है, पहला और मेडल फेंकने का, 2 और मेडल यहाँ पर करण पाटिल के माध्यम से देखे, लेकिन तीसरे मुकाबले में क्या यहाँ पर करेंगे सामने बल्लेबाज समाधान भोईर और द स्ट्राइक करण का पाटिल की गेंद, टाइटेड डिलीवरी, शानदार गेंद। चित्र पाटिल पिछले मैच की बात करें तो 6 गेंदे डॉट और इसमें 1 और डॉट गेंद, यानी कि 7 गेंदे लगातार डॉट। हमारे नरेश मस्कर वो भी यहाँ पर आ चुके हैं त्रिपुरा के, उनका भी हम स्वागत करते हैं। रिवर्स खेलने की कोशिश समाधान भोईर के पारी का पहला झटका लगता हुआ समाधान के रूप में पहले यहाँ पर विकेट मिले और विकेट भी काफी बड़े मिले। बड़ी मछली जाल में मच्छिंद्र पाटिल, यानी कि करण पाटिल को यहाँ पर विकेट, यानी कि जिस तरह से गेंदबाजी लाजवाब शानदार प्रयास यहाँ पर गेंदबाजी का मुजाहरा करते हुए करण पूरी तरह से छा चुके हैं मेरे ख्याल से। क्यों ना यहाँ पर तारीफ करें, क्योंकि जिस तरह से 2 और मेडल फेंकना यानी कि कुछ आसान बात नहीं है। और ऐसे में तीसरे मुकाबले में लगातार 2 गेंदे डॉट और उसमें समाधान जैसा बल्लेबाज यानी कि विकेट निकालने का प्रयास किया। तो आए हुए बल्लेबाज यानी कि सुजीत पाटिल नए बल्लेबाज यहाँ पर आ चुके हैं। सुजीत पाटिल 5 से गांठ लेते हुए अंपायर ने अनुमति दी है, किस स्टंप के ऊपर खेल रहे हैं पूरा जायजा वहां पर अंपायर द्वारा किया गया। तो ऐसे में फिर से बात करण, तीसरी गेंद और इस बीच यहाँ पर नजदीकी मामला बन सकता था। यदि पहले शॉट लॉन्ग ऑफ के खिलाड़ी थोड़े से जल्दबाजी में दिखाई दे होते तो जरूर यहाँ पर सोचने को व्यस्त पड़ सकता था सुजीत पाटिल को, क्योंकि मामला नजदीक था। और 1 रन महज पूरा किया सुजीत ने, खाता खुला किया अपना 1 रनों के साथ। 1 रनों के साथ पेंदर टीम की शुरुआत। सामने बल्लेबाज पंकज कोपरकर, एक आक्रामक खिलाड़ी, लेकिन इस बीच गैप शॉट गेंद सीमा रेखा के बाहर, शानदार चौका, पहला चौका और 4 के साथ स्कोर 5 रनों के ऊपर आ चुका है। 5 रन अनिकेत भोईर हमारे साथ स्कोरिंग की भूमिका में, कल्पेश भोईर यानी कि प्लेइंग में खेल रहे हैं। लेकिन यहाँ से फिर जरूर भी थी, शरीर को गेंद लगी, लेकिन यहाँ से देखा जाए तो बहुत गेंद जरूर निकल चुकी है, यानी कि कोशिश कितने अच्छे हैं रन द्वारा। लेकिन पंकज कोपरकर एक आक्रामक खिलाड़ी है और ये 2 खिलाड़ी ऐसे, मच्छिंद्र पाटिल, समाधान भोईर के बाद आउट होने वाले खिलाड़ी समाधान, उसके बाद सुजीत पाटिल और पंकज कोपरकर हमेशा पेंदर टीम के लिए निर्णायक वक्त के ऊपर फायदे में साबित हुए हैं। लेकिन इस बीच ये गेंद फिर से एक बार उसी खिलाड़ी के माध्यम से खराब फील्डिंग नजर आई, क्योंकि यहाँ का जो खिलाड़ी रहता है शॉट लॉन्ग ऑफ, शॉट लॉन्ग ऑन का खिलाड़ी काफी तगड़ा होना चाहिए, यानी कि देखा जाए तो काफी चौकन्ना होना चाहिए। क्योंकि आप तेजी के साथ शॉट खेलते हैं तो स्ट्राइक का खिलाड़ी, नॉन स्ट्राइक का खिलाड़ी जल्दबाजी में रहता है, तो ऐसे में उससे मौका मिलता है, डायरेक्ट हिट आपका लगता है। तो यहाँ से उसी खिलाड़ी के माध्यम से 2 गेंदें छूटी, लेकिन वहां पर 2 मौके उन्होंने छोड़े, यानी कि एक मौका सुजीत पाटिल का था और एक मौका शायद पंकज कोपरकर।
और पहले ओवर के बाद पहले ओवर की बात करें तो निश्चित रूप में रन आए 6, विकेट 1, यानी कि समाधान भोईर आउट हो चुके हैं। दर्शक अभी भी पूरी तरह से, यानी कि ये सही मायने में क्रिकेट की दर्दी है। गर्दी तो बहुत रहती है, लेकिन दर्दी लास्ट तक रहते हो दर्दी। तो इन सभी दर्शकों का हम शुक्रिया अदा करते हैं। और इस पीछे एक गेंद को खेला है टॉप की तरफ, अच्छा शॉट नजर आया बल्लेबाज से पंकज कोपरकर के माध्यम से, लेकिन एक रन में मिला और एक रन के साथ स्कोर आ चुका है 6 रनों के ऊपर। गेंदबाज अमित कड़व, सामने बल्लेबाज सुजीत पाटिल। लाइव बंद हो चुकी है कुछ ओके केडी, और इस बीच ये गेंद अच्छी गेंद बेहतरीन, यानी कि मचिंद्र पाटिल देखिए लाइव में कितने दर्शक है, तुरंत फोन करते कि बंद हुए हैं, लेकिन नहीं, हमारे बहुत से ऑपरेटर है, पीटीसी के बहुत से ऑपरेटर है जो तुरंत उस मामले को हल करते हैं। तो इस सेवा के लिए तत्पर रहना भी चाहिए। और इस बीच एक गेंद हवा में, लेकिन नहीं, गेंद सीमा रेखा के बाहर। एक और शानदार, यानी कि पहला छक्का सुजीत पाटिल के बल्ले से। इजी ने खेला था इस शॉट को, यानी कि सिर्फ टाइमिंग किया था, ताकत का इस्तेमाल दिखाई नहीं दिया था, लेकिन फिर भी गेंद आउट ऑफ द पार्क। 6 रन। इससे एक बार अमित कड़व, और इस बीच शानदार गेंद, शानदार डिलीवरी, छक्के के बाद तुरंत दुरुस्त किया। अमित कड़व की बात करें तो निश्चित रूप में संदीप शेठ कड़व, मचिंद्र पाटिल ये बड़े हस्ती है, जिनके माध्यम से भी काफी बड़ी संदीप शेठ पाटिल, और जिनके माध्यम से काफी बड़ी प्रतियोगिता हमने देखी। और यहाँ से देखा जाए तो आउटसाइड ऑफ स्टंप अंपायर सुनील पाटिल का इशारा वाइड का। मचिंद्र पाटिल उस टूर्नामेंट में नाइट प्रतियोगिता में 2 स्क्रीन हमने वहां पर देखे, और वो टूर्नामेंट यानी कि एक फिल्म की एड थी वहां पर, प्रोजेक्ट महाराष्ट्र जरूर के माध्यम से एक अच्छी फिल्म। लेकिन यहाँ से देखा जाए तो अच्छे गेंद, फ्लाइट डिलीवरी, सुजीत पाटिल सोच रहे, देख रहे हैं कि ये क्या हो रहा है। जिस गेंदबाज के ऊपर मैंने छक्का लगाया, वही गेंदबाज यहाँ पर अच्छा प्रयास कर रहा है, अच्छी गेंदबाजी, किस तरह से गेंदें डाल रहा है, वो थोड़ा सा जायजा करते हुए। एक और फिर से एक बार तैयार सुजीत पाटिल, लेकिन गेंदबाज अमित कड़व। हेडपैड के इस्तेमाल के साथ शॉर्ट फाइट, एक रन मैच मिला सुजीत पाटिल को, और इसी के साथ ओवर की समाप्ति। स्कोर की बात करें तो 15 रन, यानी कि पहले ओवर की बात करें तो 6, इस ओवर की बात करें तो 8 रन, 9 रन, और कुल मिलाकर स्कोर कार्ड के ऊपर 15 रन। 15 रन स्कोर कार्ड के ऊपर हम देख रहे हैं। तो देखना अब तीसरे ओवर का इस्तेमाल यहाँ पर किया गया है। गेंदबाज की बात करें तो गेंदबाजी के ऊपर आप देख रहे हैं उत्तम मस्कर, जिन्होंने पिछले मैच में भी अच्छी गेंदबाजी की थी, तो रन कुछ खर्च किए थे, अब 2 सफलता प्राप्त की थी, वही उत्तम।
और इस बीच ये गेंद एज लगी और यहाँ से पहले गेंद के ऊपर सफलता एज लगी। सुजीत पाटिल के पारी का लगता हुआ दूसरा झटका 15 के ऊपर, यानी कि आज काफी अच्छा प्रयास कर रही है टेम्बड़ा टीम। एक अच्छी टीम मानी जाती है मचिंद्र पाटिल। टेम्बड़ा विभाग की बात करें तो उस विभाग में एक अच्छा खेल उनके माध्यम से हमेशा देखने को मिलता है। इनका खेल मैंने नेवाले के मैदान के ऊपर देखा था, जब पिंट्या यानी कि विश्वास का धारा की जो नाइट हुई थी, वहां पर जो खेल किया था, लास्ट में खेल किया था, वहां पर कमेंट्री के लिए थे और शानदार परफॉर्मेंस दिया था इस टेम्बड़ा टीम ने। तो एकनाथ कड़व टेम्बड़ा टीम की ओर से विकेट एंट्री के लिए 1000 का इनाम मिलेगा। तो देखा जाए तो यहाँ पर गेंदबाज उत्तम मस्कर फिर से एक बार गेंदबाजी के तौर पे तैयार। सामने बल्लेबाज रोहिदास भोईर उठाने की कोशिश और इसी के साथ रोहिदास बैक टू द पवेलियन, यानी कि लगता हुआ दूसरा झटका, बैक टू बैक दूसरा झटका। एकनाथ कड़व यानी कि नाम तो लगा है, 2 गेंदों के ऊपर 2 झटके जरूर दिए हैं। बेहतर टीम को 15 के ऊपर 3 विकेट यहाँ पर खो दिए हैं। अब मैदान के अंदर नए बल्लेबाज गौरव कोपरकर मैदान के अंदर प्रस्थान कर चुके हैं। देखना है यानी कि आज मैदान के अंदर की बात करें मचिंद्र पाटिल तो सबसे अहमियत भरी गेंदबाजी किस टीम ने फेंकी है वो मेरे ख्याल से टेम्बड़ा टीम होगी। हर मैच में हर गेंदबाज ने अच्छा परफॉर्मेंस दिया है, शानदार प्रयास किया है, अच्छी गेंदबाजी की है। लेकिन यहाँ से सामने बल्लेबाज पंकज कोपरकर, लेकिन यहाँ से आउटसाइड टू लेफ्ट अंपायर जावेद फरीद सर का इशारा, वाइड का अतिरिक्त के रूप में 1 रन और इस 1 रनों के साथ स्कोर आ चुका है तकरीबन 16 रन। पंकज कोपरकर ऑन द स्ट्राइक, हैट्रिक बॉल। लेकिन यहाँ से देखा जाए तो गली की तरफ अच्छी फील्डिंग, महज 1 सिंगल और इस 1 रन के साथ स्कोर 1 से आ चुका है 17 के ऊपर। तीसरा ओवर चल रहा है उदय, यहाँ पर उत्तम मस्कर के माध्यम से पहले ओवर की बात करें तो करण पाटिल जिन्होंने 6 रन दी 1 सफलता। दूसरी ओवर की बात करें तो अमित कड़व जिन्होंने 4 रन 9 रन देकर 1 सफलता। और तीसरा उत्तम मस्कर के माध्यम से हम देख रहे हैं गौरव ने इस गेंद को उठाकर खेलने की कोशिश की थी, लॉन्ग ऑफ की तरफ अच्छी फील्डिंग, लेकिन महज रन सिंगल 1 रन। गौरव ने अपना खाता खुला किया, स्कोर 1 से आ चुका है तकरीबन 18 रनों के ऊपर। हमारे नरेश मस्कर वो भी इस मुकाबले का आनंद ले रहे हैं। टेम्बड़ा के एक अच्छे प्रतिष्ठित मान्यवर है। इस बीच ये गेंद बेहतर डिलीवरी, शानदार गेंदबाजी, पूरी तरह से जखड़ के रखा है। बड़े हिट खेलने का मौका नहीं दिया जा रहा है, क्योंकि जैसे समाधान भोईर की विकेट मिली दूसरी गेंद के ऊपर, वैसे यहाँ पर देखा जाए तो खड़ा पूरी तरह से जज्बे के साथ गेंदबाजी हर गेंदबाज ने की और यहाँ से 1 सिंगल और इसी के साथ 3 ओवर का खेल समाप्त हुआ। स्कोर की बात करें तो स्कोर मौज 19 रन 3 ओवर के बाद। विकेट की बात करें तो 4 विकेट 3 विकेट यहाँ पर खोए हैं, यानी कि समाधान भोईर, पंकज कोपरकर और समाधान भोईर, सुजीत पाटिल और रोहिदास भोईर की एंट्री जरूर हो चुकी है। पहले मैच में रोहिदास भोईर यहाँ पर अनुपस्थित दिखाई दिए थे, लेकिन यहाँ से रोहिदास भोईर आ चुके हैं। तो निश्चित रूप में गेंदबाजी की बात करें तो गेंदबाजी की ताकत यहाँ पर बढ़ती भी दिखाई देगी टीम की। लेकिन अब अंतिम ओवर है, तो अब गेंदबाजी के ऊपर शंकर भस्कर 40+ के खिलाड़ी है। पहले मैंने निश्चित जानकारी जरूर पहले मैच में भी दी थी, क्योंकि शंकर भस्कर की जरूर अच्छा हर मैच में अच्छा परफॉर्मेंस दिया इस खिलाड़ी ने। लेकिन आज पे हम देख रहे हैं ऐसे बहुत से कम खिलाड़ी है मचिंद्र पाटिल, और बहुत से कम टीमों में ऐसे खिलाड़ी है जो आज भी अपने यानी उम्र के हिसाब से आज भी क्रिकेट में पूरी तरह से एक अच्छा परफॉर्मेंस दे रहे हैं। शंकर भस्कर की गेंद की तरफ अच्छा प्रयास
सिंगल मैच। दूसरी की कोशिश और ये देखिए यहाँ से पंकज कोपर कर जल्दबाजी में नजर आए। क्या जरूरत थी क्या, यानी कि सिंगल मैच एक ही रन दिखाई दे रहा था और यहाँ से जिस विकेट की तलाश थी वो विकेट यहाँ पर मिलता हुआ पंकज कोपरकर के रूप में। विकेट नंबर 4 20 रनों के ऊपर। तो शंकर, लेकिन आप मैदान के अंदर हर्षद भोईर, जिस हर्षद भोईर ने पिछले मैच में बैक टू बैक 2 छक्के लगाए थे और टारगेट का बढ़ा दिया था, वही हर्षद भोईर। और ये गेंद यानी कि देखा जाए तो खराब गेंद, फायदा मिला, 9 बॉल है, 5 मिलेंगे, फ्री हिट। यानी कि देखा जाए तो हर्षद को मौका जरूर मिल रहा है। यानी कि ऐसे मोमेंट में यहाँ से जो 9 बॉल फेंकी है कहीं ना कहीं रनों को बड़ा मिलता हुआ नजर आया है, क्योंकि ऐसी गेंद बचिंद्र पाटिल हमेशा इस गेंद के ऊपर नंबर आता है 6 या 4 का और यहाँ पर नंबर है 5, यानी कि 1 नो बॉल। और स्कोर की बात करें तो 25 रन। शंकर मस्कर फिर से एक बार हर्षद पाटिल, हर्षद भोईर, लेकिन सिंगल 1 रन और इस 1 रनों के साथ स्कोर आ चुका है 26 के ऊपर। यानी कि जिस इम्पोर्टेंट टीम, यानी कि जिस स्पिनर टीम को एक काफी बड़ी टीम मानी जाती है, उस स्पिनर टीम को इस स्पिनर के मैदान के ऊपर एक अच्छा यहाँ पर रोक लगाने का प्रयास किया, लेकिन गौरव कोपरकर क्या रुकेंगे अंतिम मोमेंट में। यहाँ से गौरव के बल्ले से निकलता हुआ शानदार छक्का, ये और काफी निर्णायक साबित हो रहा है स्पिनर टीम के लिए। और जैसे हर्षद मैदान के अंदर आए वैसे ही रन बरसने लगे, यानी कि कहीं ना कहीं आज हर्षद की रात दिखाई दे रही है, जिन्होंने पिछले मैच में इधर के दर्शकों का दिल जीता था और इस मैच में भी आते ही चौका लगाया। लेकिन यहाँ से स्ट्राइक जैसे कोपरकर को मिली पंकज को, यहाँ पर गौरव को, जिन्होंने शानदार छक्के की मोहर लगाई। उठाने की कोशिश, लेकिन ये देखिए शानदार कैच को लेते हुए और यहाँ से देखा जाए तो शंकर मस्कर को मिली सफलता। स्कोर की बात करें तो स्कोर मौज 32 रन स्कोर कार्ड के ऊपर आप देख रहे हैं। चौथा ओवर चल रहा है, चौथे ओवर की गेंदें हो चुकी है महज 4, अभी भी 2 गेंदें शेष इस ओवर की। लेकिन आप मैदान के अंदर नितिन भोईर प्रस्थान करते हुए, लेकिन सामने बल्लेबाज हर्षद पाटिल, हर्षद भोईर। और ये गेंद हवा में, लेकिन ये देखिए खराब फील्डिंग, गेंद गई सीमा रेखा के बाहर। 4 रनों के लिए जल्दबाजी में दिखाई दिए खिलाड़ी, जहां पर कैच लिया था गौरव का उसी एरिया में, यहाँ पर ये कैच था लेकिन कैच छूटा, मौका मिला, 4 मिले, स्कोर को बढ़ावा मिला। स्कोर आ चुका है 36 रन। एक अच्छे टारगेट की तरफ अंतिम गेंद देखना, अंतिम गेंद के ऊपर क्या नंबर आता है। और इसलिए छुटाने की कोशिश, लेकिन स्पीड और 2 रन मुकम्मल हो चुके हैं और इसी 2 रनों के साथ स्कोर आ चुका है 38 रन। और अब जीत के लिए 39 का लक्ष्य है आने वाले 4 ओवर में। इस ओवर की बात करें तो इस ओवर में अच्छे खासे रन मिले हैं, क्योंकि देखा जाए तो जिस तरह से 3 ओवर की बात करें तो 3 ओवर में रन थे 15, 3 ओवर में 19 थे और इस ओवर में रन आए 19, यानी कि कुल मिलाकर रन संख्या देखे जाए तो 38 रन जीत के लिए 39 रन चाहिए आने वाले 4 ओवर में। लेकिन 39 का लक्ष्य इस अंतिम मुकाबले में किस तरह से बनाकर
सुपर 8 के लिए क्वालिफाई होती है। पेमोरा टीम या 39 रन बना कर रोक कर इस मैदान के अंदर अपने हुकूमत किस तरह से प्रस्तावित करती है और सुपर 8 के लिए किस तरह से क्वालिफाई होती है पेंदर टीम, जिसका आपको देखा जाने के लिए चलते हैं हमारे साथ ही समालोचक मित्र मचिंद्र पाटिल। सन्मान्य नरेश मस्कर साहेबांचा आम्ही सन्मान करतोय। हेमंत अंग्रे विनंती करतोय की आपल्या शुभास आपण नरेश मस्कर साहेबांचा विनंतीचे सन्मान करावा। रात्रीचे ठीक 2:55 मध्यरात्रीचे सन्मान्य पाहुण्यांचे इथे आगमन, त्यांचा सन्मान संतोष पाटील असतील आमचे, तसेच लाडके सरपंच नितीन भोईर असतील, खूप चांगले योगदान त्यांच्या स्पर्धेसाठी। तसेच या स्पर्धेचे आधारस्तंभ आमचे सर्वस्व सन्मान्य संतोष बाबूराव भोईर असतील, आमचे विनोद पाटील साहेब असतील, या सर्वांचं फार मोठं योगदान। तसेच मंगेश नेलुकर असतील, रोशन अंग्रे असतील, आमचे राम कोपरकर असतील, नितीन कोपरकर असतील, सचिन कोपरकर, रोहन भोईर असतील, समाधान भोईर आमचे, प्रवीण भोईर असतील आणि गावठी मित्रमंडळ पेंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय। जिंकण्यासाठी गरज येते मात्र आता 39 धावांची। आउट ऑफ धावा टोटल 38, लॉस ऑफ द 4 विकेट्स एंड ऑफ द फर्स्ट इनिंग इन टोटल 38, जिंकण्यासाठी 39 धावांची गरज। 9.35 सरासरी राखावे लागेल। सर्व लक्ष असणारे प्रेक्षकांचे मात्र करण पाटील यांच्याकडे, त्या करणनं मागच्या 2 सामन्यामध्ये सर्वात चांगली पाण्याची मागणी केली जाते पंचांसाठी। प्रवीण भोईर आम्हाला इशारा करतात, युवा सेना अध्यक्ष MIDC खूप मोठी जबाबदारी त्यांच्यावरती। तर समाधान करणं फार अपेक्षा होत्या, ज्या समाधान आता या सामन्यात समाधान केलं नाहीये। समाधान पाहिल्यासाठी बीट झाला, रिव्हर्स केल्याचा नाद केला समाधाननं, तो नाद रिव्हर्स शॉटचा समाधानच्या मध्ये थोडा चांगला झाला, समाधान मात्र बाद झाला। तरी सुद्धा धावसंख्या खूप चांगली पाहायला मिळाली, शंका नाहीये। 38 ही धावसंख्या खूप चांगली आहे पेंदर संघाची, मात्र टेबल संघ ही धावसंख्या कशी उभारेल, तर टार्गेट इज नथिंग मोर नथिंग लेस, मोठं नाहीये छोटं नाहीये, एक मध्यम टार्गेट सेट केलंय। त्यामुळे समाधान संघाची भूमिका कशी पार पाडेल आता याच्यावरती लक्ष असणार आहे। समाधान मागच्या सामन्याचा मेहनत दिनाचा मार्कर होता, 18 धावा तब्बल ठोकल्या होत्या आणि एका षटकामध्ये 2 धावा देत त्याने 2 गडी बाद केले होते। तर ह्या महत्वपूर्ण सामन्यात समाधानची गोलंदाजी चांगली झाली नाहीये, गोलंदाजी कशी पाहायला मिळेल हे फार फार गरजेचे असणार आहे। दोन्ही संघांना आमचे संतोष शेट पाटील, संतोष काशीनाथ पाटील, आमचे नितीन भोईर, आमचे लाडके माजी सरपंच यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा। सामना ते सुरू होते, रंगतोय 4 षटकाचा सामना। आज खूप जास्त उशीर झालाय, सकाळी ठीक 9 वाजता आम्हाला बदलापूरला वांगणी प्रीमियरला हजेरी लावायची। पॉसिबल, इट इज पॉसिबल, यस, नो डाऊट। आणि पुन्हा रात्री आम्ही पेंदरमध्ये दाखल होऊ। तर स्पर्धा सुरू होते, सामना सुरू होते, बोले आपण स्पर्धेकडं। खूप चांगला सामना, 4 षटकं आणि 39 धावांची गरज। सामना कोण जिंकणार, who will win the match and who will the qualify for the Super 8 in front of target 39, बेस्ट ऑफ लक, शोधपूर क्रिकेट। खूप चांगला सामना पाहायला मिळेल दोनच्या माध्यमातून। येस, मराठीची फरमाईश, नो डाऊट। गोलंदाज सज्ज, गोलंदाज भोईर, भोईरशी मागच्या सामन्यामध्ये अनुपस्थिती होती, मात्र या सामन्यात पुन्हा सज्ज झालाय। सध्या ते आजारी आहे, स्टोनचा प्रॉब्लेम आहे सध्या त्यांना, त्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम असतात, हरकत नाहीये। 25 धावांची गरज गोलंदाज भोईर। पहिला चेंडू, वाट टायमिंग, चेंडू पुढे सरकतोय, फलंदाज बाद। आणि ज्या करणनं मागच्या 2 सामन्यामध्ये अहंकार बाजवला होता, ज्या करणनं 2 सामन्यामध्ये आपली दहशत निर्माण केली होती, ज्या करणनं 2 सामन्यामध्ये दादागिरी प्रस्थापित केली होती, तो करण पहिल्या चेंडूवरती बॅक टू पॅव्हिलियन, गुड अचीवमेंट। आणि पहिला धक्का, मोठा धक्का, 440 व्होल्टेजचा मोठा धक्का टेबल संघाला। संदीप, मी मगाशीच म्हटलं होतं की करणवरती फार जबाबदारी असणार आहे, करणवरती लक्ष असणार आहे करणरसिकांचं। जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला पाहतात, तुमचं पुन्हा एकदा आम्ही हार्दिक स्वागत करतोय, तर तुमचं आम्ही कौतुक करतोय। एवढ्या रात्री सुद्धा युट्यूबच्या माध्यमातून बरेचसे लोक ऑनलाईन हा सामना पाहतात। टेंबोडे गावातील प्रेक्षक असतील, पेंदरचे प्रेक्षक असतील, घर बसल्या हा सामना पाहायला जातो त्यांच्या माध्यमातून सुद्धा, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करूया आपण। पहिलाच गडी बाद झाला करण, अर्धी लढाई जिंकली असं वाटतं पेंदर संघाला। टेंबोडे संघाची बॅटिंग लाईन खूप चांगली आहे, या
या संघानं याच मैदानी संदीप ज्यावेळी उत्तम मोहीची टुर्नामेंट झाले तेव्हा टेंबोडे संघानं पेंदर संघाला पराभूत केलं होतं आणि तो बदला घ्यायचा असेल तर फार मोठी संधी असणार आहे. मात्र खूप चांगला संघ टेंबोडे, एवढे लवकर हार मानत नाहीये. जिद्द चिकाटीनं भरलेला संघ हा टेंबोडे संघ आणि एका बाजूला ऑस्ट्रेलियन संघ ज्याला म्हटलं जातंय तो पेंदर संघ. खूप चांगली लढाई तुम्हाला पाहायला मिळेल दोन सामन्याच्या संघांमध्ये. एक ठसर क्रिकेट आणि गुणवत्तामय क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल या दोन संघांमध्ये. बेस्ट ऑफ लक. वन साइड चेंडू भिरकावून दिला फ्रंट फुटला फलंदाज चेंडू कार्पेटच्या मध्ये निघून जातो ऑर्डरच्या माध्यमातून सुधीर पुढे सरकला एक धावेत दोन धावेचा मानस. व्हेरी गुड बिटवीन द विकेट. गुड कॉल, गुड क्रिकेट, गुड कोऑर्डिनेशन. चांगला समन्वय पाहायला मिळतोय आणि पाहता पाहता दोन धावा. प्रवीण थोडासा उशिरा बॅकअप केला चेंडूला तर उशिरा चेंडूचे फेके आले. क्षेत्ररक्षक होता तो सुजित होता. सुजित पाडे खूप चांगली फलंदाजी केली सुजितनं. मात्र थोडीशी हलगर्जीपणा दाखवण्याचा फायदा घेतला. दोन धाव मात्र पूर्ण केल्या जातात. बघा फलंदाज संदीप भोईर काहीतरी कानामध्ये अलंकारला सांगतोय की आता आपल्याला खूप मोठी जबाबदारी पार पाडायची आहे. करण आपल्याला सोडून गेल्या मैदानावरती, करण दिली जबाबदारी आता आपल्याला पार पाडायची आहे असं काहीतरी मार्गदर्शन करतोय. त्याचा आत्मविश्वास उंचावतोय आणि सामन्याला मात्र उंच कलाटे देण्याचा प्रयत्न करतोय हा फलंदाज. फॉर द विकेट रोहिदास याने मात्र खूप चांगली गोष्टी करतोय. व्हेरी गुड फिल्डिंग. सिंगलच्या मध्ये सिंगल आकार. कल्पेश भोईर बॅकअपला येतात. खूप चांगले स्कोर आहेत आमचे कल्पेश भोईर. मागच्या सामन्यामध्ये दोन चेंडू कल्पेशने खूप चांगले फील्ड केले होते. सिंगल आकार सिंगल डबलच्या माध्यमातून फक्त 3 यथार्थवरती आमचे गुणलेखक अनिकेत भोईर आम्हाला माहिती देताना आमच्या कमेंट बॉक्समध्ये आमचे अध्यक्ष संदीप पाटील, आमच्या सभेत नितीन भोईर, आमचे लाडके सरपंच संतोष कृष्ण पाटील सामन्याचा आनंद घेताना. स्क्वेअर ऑफ द विकेट ट्राव्हल झालं तर लॉग ऑफला. गुड टेक्निक, खूप चांगला फ्रंटचा वापर. क्रिकेट खूप शांत डोक्याने खेळतोय टेंबोडे संघ. ही त्यांची फार चांगली सवय मला आवडली संदीप. तर कोणताही गोंधळ नाही, गडबड नाहीये. शांत डोक्याने टेम्परेमेंट जसं उस्मान फर्जी करतोय टेम्परेमेंटनं, जसं आकाश तारकर खेळतोय आणि जसं खेळतोय तुर्ब्याचा निश्चित भूषण पाटे. शांत डोक्याने क्रिकेट केला जातोय आणि ते उदाहरण पाहायला मिळते टेंबोडे संघाच्या माध्यमातून ज्याला म्हणतात संदीप प्रोफेशनल क्रिकेट, व्यावसायिक क्रिकेट. खूप चांगला इम्प्रेस केलं टेंबोडे संघानं, खूप चांगला परफॉर्मन्स दिलाय. मात्र पेंदर संघाला पराभूत करेल का हा प्रश्न निर्माण झालाय या मैदानावरती. पेंदर संघ किती जिद्दीची काढून सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल. हो वंडरफुल डिलिव्हरी. चेंज ऑफ पेस. फलंदाज मात्र अगोदर बॅटचा पेस खोलतोय आणि चेंडूमध्ये उशिरा ट्रॅव्हल होतोय. लेन लाईन मध्ये पर्यंत येत नाहीये. चेंडूची लेन ओळखता आलेली आहे. निर्धार चेंडूची सांगता पाहायला मिळते. गोलंदाज रोहिदास भोईर खूप चांगले गोलंदाज कौशल्य. आतापर्यंत 5 चेंडू फेकले रोहिदासनं फक्त 4च धावा दिल्यात. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स. रोहिदास मागच्या सामन्यामध्ये नव्हता. आता या सामन्यामध्ये कमी जाणवत होती पहिल्या सामन्यामध्ये. विकेट. मोठा फटका. गॅप शॉट सिलेक्शन. नो चान्स स्टॉपिंग दॅट. दॅट्स गॉन ऑन लॉंग ऑन. समाधान इज देअर बट नो चान्स. दॅट्स अ 4. चौकार. पहिला 5 चेंडूमध्ये 4 धावा आणि शेवटच्या एका चेंडूमध्ये 4 धावा. हे क्रिकेट आहे. 8 धावा 5 षटकाच्या अखेरीस जिंकण्यासाठी 39 धावांची गरज आहे. समीकरण आता मात्र बदलतोय. येणारा 18 चेंडू 31 धावांची गरज. चौकार मात्र खूप चांगला ठरलाय. तर P1च्या शेवटच्या चेंडूमध्ये चौकार दिलाय. ओरपी चेंडू होता लॉंगा चेंडूकरनं धिरकाव दिलाय आणि दणदणीत चौकार पाहायला मिळतोय. टीमने कॉल केले होते पेंदर संघाच्या माध्यमातून. कारण कोण कशी स्ट्रॅटेजी वापरायची, कोणत्या वेळेचा कधी वापर करायचा, समाधानला किती वेळामध्ये ठेवायचं हा फार मोठा प्रश्न असणार आहे. आणि कोपरकरला कधी वापरायचं त्याच्या मगाशी कोपरकर खूप चांगली गोष्ट केली होती. 8 धावा दाखवत होते. टेंबोडे संघ स्पर्धेमध्ये मात्र उंच ब्रेकचा प्रयत्न करते. करणची फलंदाजी कमी मात्र भासते माझा होती. तर ज्या करण पाटीलने मागच्या 2 सामन्यामध्ये दहशत निर्माण केली होती, ज्या करण पाटीलने दादागी निर्माण केली होती, तर करण बाद झाल्या पाण्याच्या डोरती. त्यावेळेला पेंदर संघाच्या आत्मविश्वास उंचावलाय. मात्र तेवढ्याच ताकदीनं टेंबोडे संघ अजून स्पर्धेमध्ये संघर्ष करतोय. 8 धावसंख्येवरती 1 गडी बाद झालाय. जिंकण्यासाठी येणाऱ्या 18 चेंडू आणि 31 धावांची गरज. पेंदर संघ सध्या खूप फॉर्म मध्ये असणारा संघ. आता झालेली अंबिका स्पोर्ट्स सौ या स्पर्धेत 3ऱ्या क्रमांकाचा मान करणारा संघ आणि या हंगामध्ये सर्वात जास्त ट्रॉफ्या जिंकणारा समाधानचा संघ आज कशी कामगिरी करेल या घरच्या मैदानावरती हे पाहणं गरजेचं असणार आहे. गोलंदाज संजय देतो. गोलंदाज महेश पाटील. बघा महेश पाटीलला मागच्या सामन्यामध्ये दुसरं षटक फेकलं होतं. त्याने फक्त 5 धावा दिल्या होत्या आणि त्या महेशचा मात्र वापर केलाय पुन्हा एकदा. गुड स्ट्रॅटेजी. आता महेश आता कशी गुरुजी करेल हा चिंतेचा विषय असणार आहे समाधानसाठी आणि पेंदर संघासाठी. फलंदाज सज्ज झालाय आणि तास मध्ये फलंदाज संदीप भोईर.
सध्या चेंडू बॅकहँड मात्र बॅकलिप घेतोय स्ट्रेट ड्राइव. लोक आपला समाधान चेंडू खाली आलाय. दुसऱ्यांदा चेंडू समाधान फील्ड करतोय गुड फिल्डिंग आणि फक्त धावसंख्येला एक आकार येतोय. पहिला झेल टिपला होता समाधान, तो करण पाटीलचा खूप महत्वाचा झेल टिपला होता आणि त्यानंतर मात्र धावसंख्येला आकार फार कमी आलाय 9 या धावसंख्येवरती. गोलंदाज महेश पाटील मागच्या सामन्यामध्ये फक्त 5च धावा देतो गोलंदाजाचं नाव. खूप जबाबदारी टाकेचा फलंदाज अलंकार होईल, अत्यंत घातक फलंदाज. त्याने चौकारा खाते सुरुवात दाखवली होती. लागेल पंचाने सांगितलंय गुड डिलिव्हरी. फलंदाजाला असं वाटलं की चेंडू स्वेर आहे, टप्प्याचा चेंडू स्किट झालाय आणि चेंडूपर्यंत थोडासा आतमध्ये आलाय. इनस्विंगच्या माध्यमातून चेंडू मात्र दीर्घ बाहेर मिळतोय. एक निर्धार चेंडू सामन्यामध्ये प्रेशर निर्माण करू शकेल, त्यामुळे संघावरती एक चौकार षटकार सामन्याला सुखीचे दिवस दाखवू शकेल. फटका फ्लॅट डिलिव्हरी पॅनेस्टॉक फलंदाज बाद. इझी कॅच, सोपा झेल आणि दुसरा धक्का झाला मात्र त्यामुळे संघाला सामन्यामध्ये संदीप रंगत निर्माण होईल. येणारे चेंडू 15 आणि 30 धावांची गरज आहे. आता मात्र प्रत्येक चेंडू मागे 2 धावांची गरज आहे. अविनाश भोईर आमचे ऍडव्होकेट त्यांचा सुद्धा कांदा टोकात चुकलाय, त्यांचा सध्या बीपी वाढलाय. सामना खूप चांगला आहे मात्र नितीन भोईर सरपंच आमचे माजी सरपंच आणि आमचे निश्चित संतोष पाटील सामन्याला इच्छा करतात. खूप मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती स्पर्धेची, फार मोठी जबाबदारी त्यांच्यावरती आणि जबाबदारी पार पडताना जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाहीये किंवा स्पर्धा संपत नाही, लाईट्स ऑफ होत नाहीये, तोपर्यंत संतोष पाटील आणि आमचे नितीन भोईर घरी जात नाहीये. ही एवढी जबाबदारी त्यांच्यावरती आहे. स्पर्धा जर तुम्ही एकदा खांद्यावर घेतली तर पार पाडणं गरजेचं असतं. जबाबदारी संदीप रिस्पॉन्सिबिलिटी करते सरपंच होते, त्यांना माहिती जबाबदारी का असते. तर येणारे चेंडू आता मात्र 15 आणि गलती मात्र 30 धावांची. सामना क्लोज आहे, खूप क्लोज सामना पाहायला मिळतो तुम्हाला. लाईन बघावी लागेल. अजून एक चांगली गलती पाहायला मिळते. फलंदाजाला बीट करतोय गोलंदाज. कारण चेंडू एक्झॅक्टली कुठे पिच होतात, कुठे स्किड होतात, कुठे इनस्विंग होतात याचा अभ्यास झाला पेदर संघाला. कारण त्याची खर्ची खेळपट्टी आहे. तर ह्याच मध्ये होती जीसीच्या माध्यमातून चॅम्पियन ट्रॉफी पाहिली होती आणि खूप चांगला परफॉर्मन्स दिला होता तो पेदर संघाला. ओव्हर द विकेट वन्स अगेन पंच करतोय समाधान चेंडू करायला समाधान मात्र बीट करतोय चेंडू जास्त काही फलंदाज बाद. यस इज ऑब्वियसली गॉन. गुड फिल्डिंग. कदाचित समाधान चेंडू मुद्दाम सुद्धा सोडला असेल, असं तर प्रश्न निर्माण झाला असेल आणि मात्र फलंदाज बाद झालाय. तिसरा धक्का त्यामुळे संघाला. त्यामुळे संघाची पडझड सुरू आहे. एका चांगल्या भागीदारीची गरज आहे त्यामुळे संघाला. एक करण जर बाद झाला तर संघ किती अडचणी देतोय याचे उत्तम उदाहरण पाहायला मिळतं आपल्याला त्यामुळेच्या माध्यमातून. ज्या करणनं मागचे 2 सामने एक हातानं आपल्या ताकदीनं निर्माण केले होते आणि दोन्ही सामन्यात बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅचचा बार्शी पटकावला करणं, तो करण पाण्यावरती बाद झाला आणि टेबल सगळं कुठे का होईना थोडासा प्रेशर झालाय. अजूनही टेबल सामना बॅलन्स तुम्हाला पाहायला मिळतोय आणि जिद्द चिकाटीनं भरला टेबल संघ आणि ऑस्ट्रेलिया उत्तेजक संघ म्हणजे समाधानचा संघ जेसी संघ. कुठे जाऊ नका, पाहता तुम्ही खूप चांगला सामना तुम्हाला एन्जॉय करायला पाहायला मिळतोय. तर 2 ताकदवार संघ तर याच मैदानावरती स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे भविष्यात उत्तम बोरीच्या स्पर्धेमध्ये टेंबोडे संघाला पराभूत केलं होतं या पेंदर संघाला. आणि तो बदला जर घ्यायचा असेल रिवेंज मस्ट बी टेकन, बदला घेतलाच पाहिजे. बट इट इज नॉट इझी because both our teams are very strong. याने मतलब स्टेट समाधान तिसऱ्यांदा चेंडू समाधान जातोय. गुड फिल्डिंग इज टायमिंग आणि फक्त सिंगल पाहायला मिळते. दर्शकाला आकार येतोय. दर्शक पुढे सरकते. द स्कोर इज मूविंग ऑन. एंड ऑफ द सेकंड ओव्हर टोटल स्कोर 1-2-3 लॉस 11 रन. ओनली 11 रन. गरज आहे ती मात्र येणाऱ्या 12 चेंडू 28 धावांची गरज. 12 चेंडू 28 धावा. 12 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. धावा फक्त 11. येणारे चेंडू 12 आणि 28 धावांची गरज. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. फक्त 3च धावा दिल्या महेश पाटीलनं. ज्या महेशनं मागच्या सामन्यामध्ये किडीपाला संघाविरुद्ध फक्त 5च धावा दिल्या होत्या, महेशने मात्र आता फक्त 3 धावा दिल्या. आता मात्र जबाबदारी कोणावरती द्यायची आहे हा प्रश्न निर्माण झालाय. कारण हे षटक क्रुशियल असणार आहे, हे षटक इम्पॉर्टंट असणार आहे, टर्निंग षटक असणार आहे, युटर्न देणारं षटक असणार आहे. ते षटक कोण हाताळणार? आता पंकज कोपरकर की समाधान भोईर हाताळणार हा प्रश्न निर्माण झालाय. हा प्रश्न भेडसावतोय. त्याचं उत्तर देईल तुम्हाला, संघाला उत्तर देईल की कोणाच्या हातामध्ये एक्झॅक्ट चेंडू द्यायचा आहे. सेकंड फलंदाज अजून तेवढ्याच ताकदीनं उमेदीनं सज्ज झाला तो संदीप भोईर. संदीपनं मागच्या 2 सामन्यामध्ये करणला खूप चांगली साथ दिली होती. आता मात्र खूप मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती. येणारे चेंडू 12 आणि गरज ती मात्र आता
28 धावांची. करवले सिद्धी करवले संघासमोर कोणता संघ येईल? सिद्धी करवले संघ जरी घरी गेला तरी युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहतोय संदीप. तर त्यांना डावपेच पाहायला लागतील. त्यांच्या समोर संघ होईल तो संघ जिंकणारा संघ. येणारे चेंडू 12 आणि गरज होती मात्र 28 धावांची. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. आमच्या कबड्डी बॉक्सच्या वतीनं सामना खूप चांगला मात्र शांत पाहायला मिळतो सामना. टेंबडी संघ शांत स्वभावाचा संघ आहे. टेम्परेमेंट खूप चांगलं टेंबडी संघाचं आणि ही गोष्ट मला फार आवडली त्यांची. टेम्परेमेंट क्रिकेटचा टी शेवटचा टेम्परेमेंट. गुड क्रिकेट, माइंड ऑफ क्रिकेट. जबरदस्त क्रिकेट दाखवले दोन संघांच्या माध्यमातून आपण पाहतोय. मोठा फटका मात्र मिस टायमिंग. एक्स्ट्रा कव्हरला थोडासा झेल मात्र थोडासा दुरावा निर्माण केला होता आणि चेंडू ट्रॅव्हल एक्स्ट्रा कव्हरला बॅकअप देते प्रेक्षक गौरव गोपरकर मात्र 2 धावा थांबू शकले नाहीत. येणारा चेंडू 11 आणि गरज मात्र आता 26 धावांची. आता सामना मात्र खूप वेगाने रंगत निर्माण करतोय. सामन्यात रंगत निर्माण होते. लढाई वृत्तीचे दोन संघ आपल्याला पाहायला मिळतात आणि हल्लीची तरुणाई आपण पाहतोय लढा वृत्तीची पाहायला मिळते. याचं कारण आहे का सातत्याने स्पर्धा वाढलेली, सातत्याने कॉम्पिटिशन आपल्याला पाहायला मिळते आणि स्पर्धेच्या युगामध्ये सध्याची स्थिती आपल्या नवस्थिती पाहायला मिळते. तरुणांची स्थिती आपल्याला पाहते लढा वृत्तीची पाहायला मिळते. 11 चेंडू 26 धावांची गरज. हो दॅट्स अ गुड डिलिव्हरी. गुड बॅकअप आणि प्रवीण मध्ये खूप चांगला बॅकअप दाखवतोय गोलंदाज पंकज कोपरकर ज्याने पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा दिल्या होत्या. जबरदस्त गोलंदाज आहे ज्याने कित्येक सामने पेदर संघाला विजय प्राप्त करून दिले. एक संकटमोचक गोलंदाज ज्याचा आम्ही परिचय देतो पंकज कोपरकर. राईट अप राऊंड विकेट. फुल अँड डिलिव्हरी ऑन साइड चेंडू गेलो राऊंडच्या माध्यमातून पुढे सगळं समाधान. चौथ्यांदा चेंडू समाधान करत जातोय. गुड क्रिकेट, गुड कॅप्टनशिप, गुड मॅनेजमेंट, गुड प्लॅनिंग आणि फक्त सिंगल पाहायला मिळते. टेबल संघ कुठेतरी आपली दिशा भरकटताना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या टेबल संघाला मागच्या 2 सामन्यामध्ये सहज विजय प्राप्त केले होते आणि संदीप या 2 मागच्या सामन्यामध्ये टेबल संघाने नाणेफेकी सुद्धा जिंकली होती आणि आता सुद्धा नाणेफेकी जिंकले. तिसऱ्यांदा नाणेफेकी लगातार जिंकणारा संघ आहे तो म्हणजे हॅट्रिक टॉस केले टेबल संघाला. मात्र विजयाची हॅट्रिक संपादित करेल का टेबल संघ असं तो प्रश्न निर्माण झालाय मैदानावरती. साईडला चेंडू फक्त पार्टीशन चेंडू फ्लिक केला जातोय. जज करतोय फक्त सिंगल डबल तुम्हाला तुमचं टार्गेट अचीव करता नाहीये. इफ यू टेक 1 and 2 and you can't achieve target because you will target a big target. Now remaining only 8 deliveries and required at 24 per delivery. 3 runs required now. So it's the army cricket situation for the Temura team. 8 चेंडू 24 धावा. उलटा चेंडू बॅटचा फेस करतोय. लगावला जज करतोय. गुड फिल्डिंग. सुजित चेंडूकर फार वेगाने येतोय. फक्त सिंगल गौरव कोपरके चेंडू खाली सिंगल मात्र आकार येतो. 7 चेंडू 23 धावा. बघा ह्याच मैदानावरती पेंदर संघाला पराभूत केलं होतं या टेबल संघानं आणि तो बदला आज परत कळेल का पेंदर संघ की पुन्हा 2-0 पूर्ण पुढे जाईल संघ आगेकूच करेल टेबल संघ. हो फटाफट डिलिव्हरी एज लागते आणि फलंदाज बाद. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स. 7 चेंडू आणि गरज मात्र 23 धावांची. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स. जबरदस्त गोलंदाजी पंकज कोपरकर फक्त 5 धावा दिल्यात आणि महेश माटीने 2 धावा दिल्यात आणि रोहिदासने 8 धावा दिल्या होत्या. एकूण गरज मात्र 1 षटक आणि 23 धावांची गरज. एक करण पाटील जर बाद झाला तर टेबल संघाची स्थिती किती नाजूक पाहायला मिळते याचं उदाहरण पाहायला मिळालं संदीप पाटील आपल्याला मैदानावरती. येणारे षटक शेवटचं आणि गरज मात्र 23 धावांची. बघायचे टेबल संघ अजून करतो कामगिरी. टीम मिटिंग कॉल केली जाते. आता समाधानच्या हातामध्ये षटक असणार आहे शेवटच्या कोट्यातील स्वतः सहकार्य असणार आहे. बघायचे 6 चेंडू 23 धावा. सामना बॅलन्स नाहीये. 60% सामना पेंदरच्या